UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आधीचे पंतप्रधान निवासाने इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीशही उपस्थित राहायचे। मग गणपती पूजनाला मोदी गेले तर इतका गजब का? फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं। पंतप्रधान मोदींकडून काल सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासाने गणपतीचं दर्शन। शिवसेना राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? आता न्याय मिळेल असं वाटत नाही, राऊतांची टीका। फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे। सर्व धर्म समभाव आपण मानायचं नाही, भाजप आमदार नितेश राणे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। जातीवादी आमदाराला भाजपने देशातून हद्दपार करावं, नितेश राणेंची आमदारकी रद्द करून जेलमध्ये टाकावं। ठाकरे गटाच्या शरद कोळींचा नितेश राणेंवर हल्लाबोल। कुठल्याही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये। समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी विरोधच करत राहील। कायदेशीर कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही, अजितदादांचा इशारा। मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदादांनी घर फोडलं हे आधी मान्य करावं। शरद पवार गटात पक्षप्रवेशावेळी भाग्यश्री अत्रामांनी अजित पवारांना सुनावलं। धर्मराव बाबा शेर तर मी शेरणी, कार्यकर्त्यांना कोणी हात लावला तर हात कापून टाकेन, भाग्यश्री अत्रामांचा अप्रत्यक्ष वडिलांनाच इशारा। नव्या पिढीत स्फूर्ती असते, पण बोलताना मर्यादा पाळाव्यात। मी माझ्या मुलीला शिकवू शकलो नाही, स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधले। लेकीच्या पवार गटातील पक्षप्रवेशावर धर्मराव बाबा अत्रामांची प्रतिक्रिया। जागा वाटपात खेड आळंदीची जागा राष्ट्रवादीला सुटली तर पुन्हा दिलीप मोहिते पाटलांना आमदार करा। खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांचं आळंदीकरांना आश्वासन। अजितदादांच्या मेळाव्याच्या बॅनरवर पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचा फोटो। राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। पुण्याच्या खेड विधानसभा मतदारसंघात दादांचा शेतकरी मेळावा। पक्षाचा नाही तर सार्वजनिक कार्यक्रम होता, त्यामुळे लोकप्रतिनिधींची नावं टाकणारच। बॅनरवरील कोल्हेंच्या फोटोबाबत अजितदादांचं स्पष्टीकरण। कोलकाता अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजीनामा देण्यास तयार। आंदोलक डॉक्टर चर्चेसाठी न आल्यानं बॅनर्जींनी माफी मागितली। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन। दीर्घ आजाराने वयाच्या 72व्या वर्षी प्राणज्योत मालवली। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरू होते उपचार। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 10 मिनिटात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोड ते वांद्रे सिलिंक मार्गाचं उद्घाटन। प्रवासादरम्यान शिंदेंच्या गाडीचं स्टीअरिंग फडणवीसांच्या हाती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।